जे समोरचे विरोधक असतात ते प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणूक टार्गेट त्यांना करावंच लागतं. पण तशा प्रकारे जे उत्तर आहे ते जनतेने मतपेटीतून दिलेलं आहे. अपेक्षा प्रत्येकाला असते, पण जसं मगाशीच सांगितलं मी की आता हे 3 पक्ष आहेत. 3 पक्षामध्ये आता किती मंत्रिपदं आहेत, कोणाला किती वाटायला किती जाणार आहेत, हे त्याच्यावर सगळं अवलंबून असते. त्यामुळे अजूनपर्यंत आपण त्याच्यावरती काही चर्चा अधिकृत तरी अजून झालेली नाही कुठलीच. अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा संग्राम जगताप हे दणदणीत विजयी झालेले आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी ते आहेत. या विजयाचं श्रेय तुम्ही नेमकं कोणाला देता? या संपूर्ण विजयाचे श्रेय आपण जर पाहिलं तर नगरची जी जनता आहे, त्या मायबाप जनतेने हा विजय माझ्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं मतरूप उभा केला. त्यामुळे त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दुसरं श्रेय की आपल्याला महायुतीचे जेवढे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल, हे तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी असतील, त्यांचे सर्व नगरसेवक असतील, त्यांचे सर्व मानणारा वर्ग असेल, हे त्यांना या ठिकाणी मी ते श्रेय संपूर्ण विजयाचं देतो. आज देवगिरीवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक होती. नेमकं बैठकीत काय झालं? आणि बैठक ही जी काही निवडून आल्यानंतर जी काही गटनेता म्हणून जी बैठक घ्यावी लागते तर ती बैठक आज पार पडलेली आहे. काय कोण गटनेता म्हणून यांची निर्णय? अजितदादांचीच निवड एक मात्र झालेली आहे. यावरती काही मुख्यमंत्री पदाबाबत जी निवडून आले आम्ही आमदारांनी मागणी केली त्यांच्याकडे सगळी? नाही, भावना तर आता बऱ्याच लोकांच्या असतात, तशा भावना काही लोक बोलून दाखवतात, पण तशा प्रकारची कुठली चर्चा झालेली नाही. हां, जो मला एक प्रश्न पडला की तुम्ही उशिरा देवगिरी बाहेर पडलात, नेमकं तुमची पर्सनली काही? नाही, मला यायलाच उशीर झाला होता, त्यामुळे मी उशीर बाहेर निघलो. मतदारसंघाचा जर विचार केला, तुमच्यावरती आरोप प्रत्यारोप, तुम्हाला वेगळ्या माध्यमात टार्गेट केलं महाविकास आघाडीकडनं, तरी देखील तुम्ही विजयीचं म्हणजे आपण तर तिसऱ्यांदा विजय संपादन केला आहे. राजकारणामध्ये जे समोरचे विरोधक असतात ते प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणूक टार्गेट त्यांना करावंच लागतं. पण तशा प्रकारे जे उत्तर आहे ते जनतेने मतपेटीतून दिलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर फार मी काही बोलण्याची आवश्यकता नाही. यावेळेस आपण जर बघितलं म्हणजे अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्याचा असा विचार जर केला राजकारणाचा, तर नातेगोतांचं राजकारण पाहायला मिळत असतं कायमच. आणि आता तुमचे सासरे देखील तुमच्यासोबत आता विधानसभेत ते पहिले पण होते, 2014-19 पण पहिल्यांदा होते, आणि ते माझ्या अगोदरचे आमदार आहेत. ते 95ला पहिल्यांदा आमदार झाले आहेत. मी तरी नंतर झालो आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर खरं म्हणजे आता महायुती सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आली आहे, त्यामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. कधी शपथविधी होते? काही चर्चा झाली आता? नाही, अजून कुठल्याही प्रकार चर्चा नाही. ते वरिष्ठ पातळीवरती चर्चा होईल, त्यानंतर तो निर्णय होईल. बरं, आता तुम्ही मतदारसंघात गेल्या पहिल्या कोणतं काम हाती घेणार आहात? नाही, आता जे कामं चालू आहे तेच आम्हाला अजून पूर्ण करायचे. सरकारची मागणी केली. आणि तुम्ही जर विचार केला म्हणजे अनेक असा प्रश्न पडतो की संग्राम जगताप यांची तिसरी टर्म आहे आता, मंत्रिपदाची अपेक्षा नाही का तुम्हाला? नाही, अपेक्षा प्रत्येकाला असते, पण जसं मगाशीच सांगितलं मी की आता हे 3 पक्ष आहेत. 3 पक्षामध्ये आता किती मंत्रिपदं आहेत, कोणाला किती वाटायला किती जाणार आहेत, हे त्याच्यावर सगळं अवलंबून असते. त्यामुळे अजूनपर्यंत आपण त्याच्यावरती काही चर्चा अधिकृत तरी अजून झालेली नाही कुठलीच. पण तुमचा दावा असणार का? दावा निश्चित आपल्याला आता प्रत्येकाला वाटतं झालं पाहिजे, असा दावा असणारच. धन्यवाद, तुम्ही लेट्स मराठीशी संवाद साधला. ओके, थँक्यू. हे होते संग्राम जगताप. त्यांनी देखील मंत्रिपद मिळावं हा अपेक्षा सर्वांची असते, तीच अपेक्षा आपली देखील असल्यास त्यांनी लेट्सअप मराठीकडे बोलून व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन नितीन जाधवसह प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.